माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल यांनी एक मोहीम आखली आहे की या आठवड्यामध्ये अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबतची। त्या अनुषंगाने आमचे डीबी पथकाचे प्रमुख सपोनी केकान आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी माहिती काढली। मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहम्मद हलीम मंसुरी हा त्याच्या पंक्चर दुकानामध्ये अग्निशस्त्र बाळगून असल्याची त्यांना खबर मिळाली। त्या खबरेवरून टीमने त्यांना ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तसं अग्निशस्त्र त्याच्याकडे मिळून आलं आणि ते मिळालेलं अग्निशस्त्र आम्ही जप्त करून ताब्यात घेतलं। मिळालेल्या माहितीच्या आधारे 464/26 भारतीय शस्त्र अधिनियम 325 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला अटक करून सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आले। माननीय न्यायालयाने त्याला 2 दिवसाचा पिशार दिला आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे आम्ही सविस्तर तपास करत आहोत। तपासामध्ये त्याच्याकडून जप्त करण्यात आलेलं पिस्टल, 2 जिवंत काडतूस आणि 1 मॅगझिन हे त्यांनी कुठून आणलं ह्याच्याबद्दल अधिकचा तपास आमचा चालू आहे। याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीत होतात का किंवा यांना आणखी अशाच प्रकारे कुणाला पिस्टल वगैरे पुरवलेत काय याच्याबद्दलही आम्ही तपास करत आहोत। सदरचा आरोपी हा मधोल, तालुका महुवा, जिल्हा वैशाली, राहणार बिहार राज्य या इथला आहे, पण तो गेले 15 वर्षापासून इंदापूरमध्येच वास्तव्यास आहे। त्यामुळे त्याचं संपूर्ण पाठीमागचं रेकॉर्ड चेक करणार आहे। त्याच्याबद्दल काय आणखी गुन्हे उघड होतात का याच्यानुसार आम्ही प्रयत्नशील आहोत।